हा सुप्रभातम. सज्जन ते चिंतक वाचक पाठक साधक हो. काल आपण चैतन्य म्हणजे परमात्मा आणि जाणीव तत्व म्हणजे आत्मा त्या परमात्म्याचे अहमने प्रत्यक्षात येणारे व्यक्तीमधील मुळाचे अस्तित्व, व्यष्टी आत्मा आणि समष्टी परमात्मा या दोन्हींना एकत्रित म्हणून ब्रह्म, वास्तवात आत्मा अहम किंवा जाणीव तत्व, परमात्मा वैश्विक चैतन्य आणि अविचल ब्रह्म एकमेवच समजावे. मात्र अनुभव घेणारे स्थूल सूक्ष्म शरीर व त्यांचे सर्व अनुभव माईकच असत्य असतात. सारांश म्हणजे स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर व त्यांचे अनुभव माईक असतात, परंतु त्याचे अनुभव घेण्याच्या पाठी असलेले जाणीव तत्व अहम किंवा आत्मा आणि वैश्विक चैतन्य म्हणजे परमात्मा हे एक म्हणून ब्रह्म असतात. आता पुढे पान 194 291 नंबरचा श्लोक. अतोभिमानं त्यजमांस पिंडे पिंडाभिमान्यपि बुद्धी कल्पिते कालत्रयापाद्यमखंडबोधं ज्ञात्वा स्वमात्मानमुपैहि शांतिं मिथ्या शरीर अभिमानता की तू पैसा कल्पित अहंभाव सोडुनी असे कालबाधित अखंड ज्ञान स्वरूप जाणून स्वात्मा शांती लाभवे तुसे. म्हणून शिष्या त्या मांसखंडाचा शरीराचा त्याच्या स्थूल सूक्ष्म रूपांसहित मिथ्यत्वाची नीट ओळख झाल्यानंतर तरी तू आता अभिमान टाकून दे, मोह सोड. अहमपदाचा अर्थ जाणीव तत्व आहे नीट ध्यानात घे आणि त्याखेरीज कोणताही अहमचा भाव वर्ज्य समज, त्याचे अन्य रूप तिरस्करणीय समज. देह म्हणजे अहम, मी नाही हे नीट लक्षात घे. तीनही काळांच्या पलीकडे किंवा तीनही काळांचा संसर्ग बाधा ज्याला होऊ शकत नाही असे शुद्ध जाणीव बोधरूपी जे तत्व किंवा आत्मा ते तू स्वतः असल्याचे जाण आणि निरंतर शांती लाभ करून घे. 292 तेजाभिमानं कुलगोत्र नाम तेजाभिमानं कुलगोत्र नाम रूपाश्रमेश्वार्ध शवाश्रितेषु लिंगस्य धर्मानपि कर्तुतादिं त्यक्त्वा भवाखंड सुखस्वरूपा. कुलगोत्र नाम रूप आश्रम अभिमान सोडी तू आर्द्र शवाश्रयी देह जाणूनी त्याचाही मोह सांडी तू. कर्तृत्व भोक्तृत्व लिंग देह गुणात न गुंती तू सारे सारे टाकुनी अखंड आनंद स्वरूप होसी तू. रक्त मांसाने लिबलिबलेल्या आर्द्र शवाच्या रक्तमांसाने लिबलिबलेल्या म्हणजे आर्द्र असलेल्या शवाच्या कलेवराच्या आश्रयाने राहत असलेल्या देहाचा आणि त्याच्या कुलगोत्र नाम रूप आश्रम आदी व्यर्थ बाबींचा तपशिलाचा तू अजिबात अभिमान धरू नकोस. त्यांचा मोह टाकून दे. स्थूल देहाबाबत तसेच या लिंग किंवा सूक्ष्म देहाचाही आणि त्याच्या कर्तृत्व भोक्तृत्व या गुणांचाही म्हणजे धर्मांचा त्याग साधून तू मुक्त राहा. सारे सारे मिथ्या विकारी मायावी ते तू टाक आणि तुझ्या नित्य आनंद स्वरूपाचा अखंड बोधानंद घेत घेत तू आनंदमय आनंदपूर्ण आनंद रूप होऊन राहा. प्रकरण 13 अहंकार निंदा. हा जी अहंकार आहे त्याची निंदा यामध्ये आहे. संत्यन्ये प्रतिबंधा उषा संसार हेतो दृष्टा तेषामेकं मूलं प्रथम विकारो भवत्यहंकारः. विविध प्रतिबंध कारणे मानव जन्म मृत्यू चक्री फिरत असे. अहंकार रूपी जीव भाव त्यातील प्रथम विकार तो असे. जन्म मृत्यू चक्रात मानवाकरता सतत फिरत राहण्याची अनेक कारणे असतात. वास्तवात हे जीवाला येणारे अडथळे प्रतिबंधक असतात. त्यामुळेच मानवाला सहजासहजी मोक्ष साध्य होत नाही. अज्ञान अविद्या माया भ्रम हेच ते अडथळे असतात. या सर्व अडथळ्यातील मूळ अडथळा किंवा अविद्यारूपी प्रथम विकार म्हणजे जीव भाव किंवा अहंकार होय. जीवाला मी म्हणून काहीतरी वाटते आणि मग जे दिसते ते मी, जसे देह मन बुद्धी किंवा स्थूल आणि लिंग किंवा शरीर किंवा सूक्ष्म शरीर म्हणजे मी असे समजून तो या साऱ्यांशी तादात्म्य पावतो. या भ्रामक गोष्टींशी अनित्य गोष्टींशी सारूप्य पावणे म्हणजेच अनात्म भाव किंवा अविद्या होय. येथे ध्यानात घ्या, मी अशी निव्वळ असणेपणाची भावना आधारभूत भावना किंवा पाया अधिष्ठान म्हणून गैर काही असत नाही. मात्र मी ते भावात्मक आकारात्मक घटात्मक गुणात्मक असे काहीतरी समजणे
हे अज्ञान आहे. हे समजणे जोपर्यंत नाशिवंत विकारी सत वस्तूंशी मेळ खात राहील तोपर्यंत जन्म मृत्यूची साखळी तोडता येणे शक्य नाही. म्हणूनच अशा अहमच्या आकारास किंवा अहंकारास जीवभावास प्रथम अविद्या म्हटले आहे. येथे सर्व अस्तित्वाच्या मुळाशी काही ना काही अजन्मा नित्य असे काहीतरी असते एवढे समजणे पुरेसे आहे. एकदा का त्याला नाव उपाधी द्यायचा आणि वर्णिण्याचा प्रयत्न सुरू झाला की अज्ञान सुरू झालेच समजा. वाटल्यास अहम म्हणा आणि त्यालाच अजन्मा नित्य एवढे म्हणा, तेवढे ठीक राहील. मात्र अहम म्हणणारा मी कोण त्याची अधिक चौकशी सुरू केली की अनित्याला नित्य समजण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अहम हे नित्य शाश्वत अशा अर्थी आत्मा सोडून अन्य काही समजल्यास या पदाचा अनित्य अशाश्वत वस्तूंची संबंध जोडण्याचा गुन्हा केला जातो. अहम हे नित्य शाश्वत पद आहे. याखेरीज त्याचा काही अन्य भाव आकार असू शकत नाही. देह आणि मन यामधून व्यक्त होणाऱ्या अहमला यासाठी अज्ञान म्हणतात, कारण हा अहम स्वतःला देह मन म्हणूनच पाहू लागतो. देह मन नसते, शरीर नसते तर अहम हे व्यक्तत्वही जन्मले नसते. अहममुळे आकार भाव जन्माला येतात, म्हणूनच सारे गुन्हे होतात. मीच नसेन तर कर्मे घडणार तरी कशी आणि कर्मांचा उपभोग घेण्यासाठी वरचेवर जन्माला येणार तरी कोण. म्हणून अहम हे पद आत्मा समजून अन्यथा त्याचा अनात्मा म्हणून भाव आकार पातळीवर त्याग साधला तर अहम रहित कर्मे घडली तर माणसाला त्यामुळे बाध न येता कर्मे घडून तो ज्ञान योगे म्हणजे ज्ञानामुळे मुक्त राहू शकतो. कर्मांचा बाध शरीर मनाला झाला तरी त्याच्या मूळ अस्नेपणाला अहम पदाला त्यापासून काही त्रास होत नाही. म्हणून मुक्तीचे दोनच मार्ग, एक जन्मालाच न येता अहमरूपी व्यक्तत्व किंवा उमटणे टाळणे, किंवा दोन अहम पदाचा शाश्वत असणे इतकाच अर्थ ध्यानात घेऊन मी म्हणून किंवा अहम भावे अहम रूपे अशाश्वत मिथ्या भ्रमाशी तो अनात्म वस्तूंशी तादात्म्य न पावणे. मात्र मुक्ती ही अनुभूती म्हटले तर क्रमांक 2चा मार्गच योग्य ठरतो. तेथे जेथे जन्मच नाही तेथे मोक्ष आहे म्हणण्यात अर्थ तो काय. श्लोक 294 यावत् स्यात् स्वस्य संबंधो अहंकारेण दुरात्मना तावन्न लेश मात्रापि मुक्ती वार्ता विलक्षणा. अहंकार अतिदुष्ट जीवभाव संबंधित किंचित जरी असे विलक्षण मोक्ष भाषा लेश मात्र ही संभव तरी नसे. 294 अहंकार अत्यंत दुष्ट असा जीवाचा भाव असतो. तो किंचित जरी शिल्लक असला तरी जीवाला त्या विलक्षण अशा मोक्षाची भाषा लेश मात्रही कळू शकत नाही. त्याला मोक्षाची किंचित झुळूक सुद्धा अनुभवता येणार नाही. येथेही ध्यानात हे घ्यायचे की केवळ मनाला मोक्ष आस असेल तर खरे तर मन अहंकारापासून निर्मळ राहू शकले. त्याचे मन न मन म्हणजे विचार तरंग रहित असीम शांतीसागरात परिवर्तन झाले तर आणि तरच मोक्ष प्राप्ती कायमचीच आणि या जन्मातच होऊ शकते. सारा जाणीव तत्व म्हणून अहम मोक्षानंद चाखण्यासाठी जगण्यासाठी आवश्यक आहेच आहे. तरीही भ्रामक नाम गुण रूप आकार अशा अर्थी अहमचा आकार किंवा अहंकार अत्यंत दुष्ट अधम असा जीवभाव असून तो अजिबात शिल्लक राहता कामा नयेच नये, अन्यथा मोक्ष प्राप्ती नाही. जाणीव तत्वाला म्हणजे अहमला अन्य काही चिकटवताना हरिनारायण असा नामरूपी मी हा करता आला की तो अहंकार झाला. म्हणजे अहम हरी अहम नारायण असं म्हटलं की अहमला आकार आला आणि अहंकार निर्माण झाला. जसे मी मोक्ष अनुभवला किंवा मी मोक्ष अनुभवतो असे म्हटल्यावर जाणीव तत्व किंवा अहम याला आपण एक जीवरूपी नामधारक नामी करता मराठीत मी रूपी संस्कृत मध्ये अहम रूपी जोडून मोक्षाचा कर्तृत्व भाव व्यक्तीकडे घेतला. याला म्हणायचे अहंकार. केवळ किंवा शुद्ध जाणीव तत्व म्हणून अहम आहे किंवा मोक्ष हा सुद्धा जाणीव तत्व म्हणून अहम असू शकतो. मात्र येथे जाणीव तत्व म्हणजेच अहम किंवा मोक्ष असा एकमेव पदाचा अर्थ म्हणून केवळ असणेपणी आहे किंवा असतो मात्र असा अर्थ होतो. म्हणून अहम या पदाचा अर्थ असणेपणी आहे किंवा असतो एवढाच आहे. परंतु हा अहम नारायण अहम राम अहम शिव असं म्हटलं तर जाणीव तत्वाला नारायण राम शिव अशी नावे जी देहावर येतात आणि देहावर जातात अशी दिली. म्हणून जाणीव तत्व हे
स्वाभाविकच चिरंजीव असतो आणि चिरंजीव जाणीव तत्वाला नामाची बाधा झाली तर तो अहंकार आहे. हम नारायण म्हटले की हम हे जाणीव तत्व शाश्वत आहे, नारायण येणारा जाणार आहे. तसं शिव म्हटलं, राम म्हटलं, कृष्ण म्हटलं तरी ते सर्व येणारे जाणारे म्हणून अशाश्वत आहेत आणि अहम जाणीव तत्व म्हणून शाश्वत आहे. अशा अर्थी अहम हा स्वतःच आत्मा, स्वतःच जाणीव तत्व किंवा स्वतःच चिरंजीव आहे. परंतु अहम म्हणून त्याला मी म्हणायचं आणि त्याच्या पुढे काहीतरी व्यक्तीचं नाव लावायचं हे अत्यंत चुकीचं आहे. कोण असतो हा तर मात्र येथे जाणीव तत्व म्हणजे अहम किंवा मोक्ष असा एकमेव पदाचा अर्थ म्हणून केवळ असणेपणी आहे किंवा असतो. मात्र असा आहे असणेपणी आहे किंवा असतो असा अर्थ असतो. मात्र कोण असतो, मोक्ष कोण अनुभवतो हे प्रश्न अज्ञानमूलक आहेत. याचे कारण असे की या प्रश्नाची उत्तर देताना मी तू असा व्यक्ती निर्देश केला जातो. व्यक्ती तर व्यक्तिभाव जीवभाव म्हणून सतत बदलणारी विकारी असते. ज्या प्रश्नाचे उत्तर विकारी अनित्य तो प्रश्नच विकारी अनित्य अतएव म्हणून असत अज्ञानमूलक होतो किंवा ठरतो. म्हणून अहम कोण तर अहम म्हणजे जाणीव तत्व, जाणीव तत्व म्हणजे अहम, अहम म्हणजे जाणीव तत्व, अहम म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे जाणीव तत्व. मग आता आत्मा कोण, जाणीव तत्व कोण, अहम कोण म्हटलं तर त्याला मी किंवा तू म्हणताना राम, शंकर, नारायण अशी नावं दिली जातात. अहमला, जाणीव तत्वाला, आत्म्याला जे शाश्वत चिरंजीव आहे त्याला व्यक्तिभाव जोडला गेला की जिथे व्यक्तिभाव आहे तिथे विनाश आहे. म्हणून अहम नारायण म्हटलं की नारायण विनाशी आहे म्हणून अहम हे तत्व सुद्धा विनाशी ठरतं. म्हणून अहम आत्मा जाणीव तत्व हे फक्त असणेपणी असणार आहे. या पलीकडे त्याला नामरूपात गुंतवलं तर जाणीव तत्व अशाश्वत होतं, आत्माच नाशिवंत ठरतो. म्हणून हा जो विकार आहे, हा विकार म्हणजे हा जो बदल आहे तो अशाश्वताचा आहे आणि अशाश्वत शाश्वताला जोडलं की शाश्वताला सुद्धा काळीमा निर्माण होतो हे ध्यानात घ्या. व्यक्ती तर व्यक्तिभाव जीवभाव म्हणून सतत बदलणारी विकारी असते. ज्या प्रश्नाचे उत्तर विकारी अनित्य तो प्रश्नच विकारी अनित्य अतएव अनित्य प्रश्न असत अज्ञान मूलक होतो किंवा ठरतो. मग करायचे काय? मोक्ष अनुभवताना मोक्षच मोक्षमय असतो. म्हणजे असे की अनुभव घेणारा अनुभवक, याची अनुभूती घ्यायची तेच अनुभव्य, अनुभवत म्हणजे अनुभव किंवा अनुभूती असतो हे केवळ जाणायचे मात्र. मग करायचे काय? अनुभव घेणारा म्हणजे अनुभवक, ज्याची अनुभूती घ्यायची तेच अनुभव्य, अनुभवत म्हणजे अनुभूती किंवा अनुभवत असतो. म्हणजे जेव्हा अनुभवक अनुभव्य अनुभवत असतो तेव्हा जे असते ते आत्मतत्व. आता अनुभवक कोण? आत्मा. अनुभूती घ्यायची कसली? आत्म्याची आणि अनुभव कसला? आत्म्याचा. म्हणून आत्मा आत्म्याला अनुभवतो. ही स्थिती शुद्ध मोक्षाची आहे. वेगळ्या शब्दात मोक्षच मोक्षाला मोक्ष किंवा मुक्ती म्हणून जाणीत असतो. 1. जाणीव जाणीवेला जाणते. 2. अनुभवक अनुभव्य अनुभवतो. 3. मोक्ष मोक्षाला मोक्ष म्हणून किंवा मुक्ती म्हणून जाणतो. अहम अहमला अहम म्हणून जाणतो. जाणीव जाणीवेला जाणते. अनुभवक अनुभव्य अनुभवतो. मोक्ष मोक्षाला मोक्ष किंवा मुक्ती म्हणून जाणतो. आणि 4. अहम अहमला अहम म्हणून जाणतो. ही सर्व वाक्ये सर्वार्थाने एक आहेत. याचे कारण येथे कर्ता कर्म क्रिया ज्ञाता ज्ञेय ज्ञान अनुभवक अनुभवी अनुभव अशी त्रिपुटी नसून फक्त एकमेवच आहे याचा निर्देश आहे. अशी सर्वात्मक एकमेवता म्हणजे निर्विकल्पता होय, निर्बीजता होय. म्हणूनच अहमला कर्ता म्हणून नाम चिकटले की हा अहम अहंकार अहमभाव म्हणून मोक्षाच्या मार्गातील धोंडच अडथळाच ठरतो. असा अहंकार अत्यंत दुष्ट निंद्य समजून तो टाकलाच पाहिजे. पूर्ण मुक्ती म्हणजेच निर्विकल्पता निर्बीजता होय. त्याहून किंचितही कमी ते सबीज सविकल्प म्हणूनच अपूर्ण होय. अपूर्ण श्रेयस्कर कधीच नसते, त्याने कायमची अपूर्णता प्राप्त होते. अपूर्ण श्रेयस्कर कधीच नसते, त्याने अपूर्णता कायमची टिकाऊ होते. त्याला जन्म मृत्यूचे अनादि संसार चक्र म्हणतात. म्हणून जाणीव जाणीवेला जाणवते
अनुभव म्हणून जाणीव जाणीवेला जाणवते किंवा जाणीव जाणीवेला जाणते. अनुभवक अनुभवतो. मोक्ष मोक्षाला मोक्ष किंवा मुक्ती म्हणून जाणतो. अहम अहमला हम म्हणून जाणतो किंवा मी मीला मी म्हणून जाणतो. ही सर्व वाक्ये जिथे प्रत्यक्ष नामाचा उल्लेख नाही, फक्त जो अनुभवक आहे तोच अनुभवी आहे आणि तोच अनुभव आहे अशा अर्थी आहेत. म्हणून ही सर्वच्या सर्व वाक्ये जाणीव जाणीवेला जाणते. अनुभवक अनुभवी अनुभवतो. मोक्ष मोक्षाला मोक्ष किंवा मुक्ती म्हणून जाणतो. अहम अहमला हम म्हणून जाणतो किंवा मी मीला मी म्हणून जाणतो. ही सर्व वाक्ये सर्वार्थाने निर्बीज म्हणजे एकमेवा द्वितीय अशा अर्थीच आहेत. यामध्ये वेगळे काही नाव आले की ते सबीज होतं आणि जे सबीज आहे ते येणारं जाणारं म्हणून मर्त्य असतं. अमर्त्य फक्त एकमेव अद्वितीय असे तेच ते असते. अशा अर्थाने आत्माच आत्म्याला आत्मानुभूतीने अनुभवतो एवढा त्याचा अर्थ आहे. श्लोक 295. अहंकार ग्रहान्मुक्ता स्वरूप अहंकार ग्रहान्मुक्ता स्वरूपमुपपद्यते चंद्रवत् विमल पूर्ण सदानंद स्वयं प्रभा. 295. अहंकार मुक्त राही राहू ग्रह मुक्त चंद्र समविलसत असे सच्चिदानंद पूर्ण विमल स्वयं प्रकाशी स्वस्वरूपा प्राप्त करीत असे. राहूच्या ग्रासण्यातून मुक्त झालेला चंद्र जसे ग्रहणानंतर आपले निर्मल शोभिवंत रूप पुन्हा पुन्हा प्राप्त करून घेतो, तसा अहंकार रूपी ग्रहणातून मुक्त झालेला असलेला माणूस आपल्या मूळ सच्चित आनंद रूपी विमल आणि परिपूर्ण स्वयंप्रकाशी आत्मरूपाला प्राप्त करून घेतो. म्हणजे असे की अहंकार जीवाचे शरीराशी तादात्म्य म्हणजे जणू काही जीवाला ग्रासणारे अहंकार रूपी ग्रहण होय. म्हणजे असे की अहंकार म्हणजे जीवाचे शरीराशी तादात्म्य म्हणजे जणू काही जीवाला ग्रासणारे अहंकार रूपी ग्रहण होय. ते सुटले. अहंकार रूपी दुष्ट ग्रहाचे निर्धारण झाले की चंद्रासम शीतल आत्मा त्याच्या पूर्ण वैभवाने विलसू लागतो. हीच जीवाची मुक्तावस्था होय. 296. यो वा पुरेसो मिती प्रतीतो बुद्ध्या विक्लुप्त स्तमसाति मूढया तस्यैव निःशेषतया विनाशे ब्रह्मात्मभावा प्रतिबंध शून्य शरीरांतरी अहंकार रूपे मिमी ऐसे प्रतीत करीत जो असे अविद्या ब्रह्मबुद्धीने नित्यवेष्टित जो असे त्याचा निशेष नाश जरी होई तरी ब्रह्मतादात्म्य जीवासी प्राप्त होत असे. शरीरात मिमी असे म्हणणारा जीव भाव असतो. तो भाव म्हणजे दुसरे काही नसून शरीराशी तादात्म्य पावलेली अविद्या असत ब्रह्मबुद्धीची जल्पना असते. त्या वायफळ बडबडीला सत्य मानून जीव स्वतःला शरीर मानण्याची चूक करतो. हाच अहंकार होय. तर हा जीवभाव अहंकार याने पूर्णपणे झाकलेला जीव म्हणजे व्यक्ती तोपर्यंत आपले ब्रह्मरूप ओळखू शकत नाही, ब्रह्मतादात्म्य पाहू शकत नाही, जोपर्यंत तो मी देह या ब्रह्मबुद्धीला पूर्णपणे दूर सारून देह तादात्म्य देहाशी एकरूपत्व असलेला भाव निश्चेष करून आपल्या केवळ असणेपणाला केवलाद्वैताला म्हणजे निव्वळ अद्वैताला पावत नाही, प्राप्त करून घेत नाही. प्रथम अहंकार नाश देह तादात्म्य नष्ट होणे अनिवार्य आहे. श्लोक 297. ब्रह्मानंद निधिर महाबलवता अहंकार होरायना ब्रह्मानंद निधिर महाबलवता अहंकार होरायना सव्येष्टात्मनि रक्षते गुणमये छंदैर्मस्तकैः विज्ञानाख्य महासिना द्वितीमता विच्छिद्य शीर्षत्रयम् निर्मूल्या हिमिमं निधिं सुखकरं धीरोऽनुभोक्तुं क्षमः. अहंकार महासर्पे ब्रह्मानंद सुख निधी वेष्टित जो असे सत्वरजतम प्रचंड त्रिपणी पूर्णधा कुनितो असे विवेकी पुरुष श्रुती ज्ञान तेज खडगे विशिरा छेदित जरी असे मूळ शत्रुनाश होई तरी ब्रह्मानंद ठेवा निर्वेद तो उपभोगित असे. अहंकार हा महासर्प असून आत्मध्यान रूपी ब्रह्मानंद ठेवा किंवा सुखनिधीला या महासर्पाचे वेटोळे पडले आहे.
सत्व रजतम हे त्रिगुण म्हणजे या महासर्पाच्या 3 फणा असून हा आनंद ठेवा या 3 प्रचंड तो महाभयंकर मस्तकाने झाकला गेला आहे. सुतींचे ज्ञान असलेला वेकी पुरुष आपल्या तेजस्वी ज्ञान खड्गाने त्रिगुणी मस्तके छाटून टाकतो. त्या महासर्पाचा शत्रूचा म्हणजे अहंकाराचा समूळ नाश झाल्यावर ब्रह्मानंदाच्या ठेव्याचा निर्वेध उपभोग तो घेतो. 298 यावद्वायत किंचित द्विषदोष स्फूर्ती रस्ती चेद्देहे कथमारोग्याय भवेत द्वंद्व संतापी योगिनो मुक्ते किंचित विषकण जरी राही देही तरी निरोगी न राही तो रतिभर हंता जरी राही तरी योगिया मुक्त लाभ नसे तो. यात जोपर्यंत विषाचा एखादा कण तरी शिल्लक आहे तोपर्यंत तो देह पूर्ण निरोगी राहू शकत नाही. त्याप्रमाणे अल्पशी अहंता सुद्धा योग्याला पूर्ण मुक्ती लाभ देत नाही. 299 अहमोत्यंत निवृत्त्या तत्कृत नाना विकल्प संहृत्या प्रत्यक्ष तत्व विवेकादयमः मस्मीति विंदते तत्वम अहंकार निश्चेष जरी होई तरी त्या निर्मित विविध विकल्प ही नाशती. तदनंतर सत्य तत्वज्ञान होत राही हा आत्मा मीच नित्यभान चित्तास राही. एकदा का अहंकार निश्चय झाला की जीवाचा अहंभाव देह म्हणजे मी हा जीवभाव तर नष्ट होतो परंतु त्यासहित विविध विकल्प वा चुकीच्या समजुती नष्ट होतात. जीव स्वतःला शरीर मन धी म्हणजे बुद्धी म्हणून पाहत नाही. त्या कारणाने अनुक्रमे त्याचा दृश्य भावना विचार आदी भ्रामक प्रपंचही नष्ट होतो. तो स्वतःला पंचकोश स्थूल आणि सूक्ष्म देह म्हणूनही पाहत नाही. तानाच तो स्वतःला तो विपरीत व अन्य काही न पाहता न जाणता तो केवळ स्वतःकडे अनन्यत्वाने स्वरूप आत्मा म्हणूनच पाहू लागतो. स्वतःला स्वस्वरूपी पाहणे आत्मा म्हणून पाहणे हेच ते तत्वाचे सत्य ज्ञान होय. एकदा का हे नीट उमजले की वरतेवर चित्ताला मी आत्मा असा निध्यास लागतो. हेच ते चित्ताचे आत्मभान होय. मात्र त्यासाठी अहंकार निश्चय लोपला पाहिजे. साक्षात्कार म्हणजे स्वस्वरूपात अनन्यत्वाने नित्य निरंतर असणे. श्लोक नंबर 300 अहंकर्तर्यस्मिन् नहमिति मतिं मुञ्च सहसा विकारात्मन्यात्म प्रतिफलजुषी स्वस्थितिमुषी यदध्यासात् प्राप्ता जनिमृति जरा दुःख बहुला प्रतीच चिन्मूर्ते दुःखतनो संस्कृतिरयम् प्रतीच चिन्मूर्ते सुखतनो संस्कृति प्रियम निज रूप प्रतिबंधी कर्ता भोक्ता नित्य भास जात होई ऐसा अहंकार टाकी जन्म मरण जरा बहु दुःख मुक्त होई. अहंकार अध्यास टाकी जरी तरी स्वये अनन्य आत्मा ती तू अससी चैतन्य मूर्ती सुख स्वरूप तू ते अध्यास योगे परी स्वरूपान ओळखसी. हे वत्स तू मूर्तिमंत चैतन्य असून सुख जाणत आहेस. मात्र मी माझे मी करता मी भोगता त्या जीवभाव अहंभाव दोषामुळे तू स्वतःला देह समजतोस. तू स्वतःमध्ये अन्य काही भ्रामक असत्य शोधू पाहतोस. तू स्वतःला स्थूल देह सूक्ष्म देह पंचकोश आदी अज्ञानाने जाणतोस. त्यामुळे तू शरीर म्हणजे मन म्हणजे मन आणि बुद्धी म्हणजे धी असे स्वतःला स्वतःहून वेगळे नेहमीच समजतोस. त्यामुळेच तू दृश्य म्हणजे दृ भावना म्हणजे भा आणि विचार म्हणजे वी यात अडकतोस. तू शमधी समजल्यामुळे तू ध्रुभावीमध्ये अडकतोस आणि जन्म मरण बुद्धतो अशा अनेक दुःखात तो जन्म मृत्यू चक्रात अडकतोस. भोग भोगतोस आणि भोगासाठी जन्मतोस आणि भोग घेता येता मरतोस आणि पुन्हा भोगासाठी जन्मतोस मरतोस. हे चक्र चालूच राहते. तानास तू देह नाही ते पक्के लक्षात घे. तुझ्या अशुद्ध असणेपणाला जाणीव तत्वाला म्हणजे अहम देहरूपी चुकीची स्वतःबद्दल जाणीव होते. हाच तो अहंकार दोष किंवा अध्यास होय. ही तुझ्या आत्मरूपाहून अन्य जाणीव होय. त्यामुळे या दोषपूर्ण जाणीवेमुळे किंवा देहभाव अहंकारामुळे सर्व दुःख भोग तुझ्या वाट्यास येतात. ती आत्मविस्मृतीच आहे. तुझा स्वतःला तू स्वयमेव आत्मा म्हणून ओळखले पाहिजेस. म्हणजे असे की चैतन्य म्हणून जाणीव म्हणून ज्ञान म्हणून तू अधिष्ठान किंवा पाया असल्याने तू
चैतन्य जाणीव अधिष्ठान म्हणून स्वतःला ओळखली पाहिजे. त्याहून किंचितही वेगळा तू असू शकत नाहीस. सर्व दृश्य येतात जातात म्हणून ती विकारी आहेत, मात्र त्या पाठचे चैतन्य नित्य सत आहे, तेच तू आहेस. जाणीवा विविध असतात, त्या येतात जातात म्हणून त्या विकारी आहेत, मात्र त्या जाणीवांचा आधार म्हणून एक शुद्ध जाणते पण किंवा समग्र अखिल जाणीव तत्व असते. ते एकमेव जाणीव तत्व नित्य सत आहे, तेच तू आहेस. सर्व आकार रचना घटना येतात घडतात आणि जातात व बिघडतात म्हणून त्या विकारी आहेत, मात्र ज्या पायावर अधिष्ठानावर ए प्लॅन टू स्टे, ज्या एका फळीच्या तुकड्यावर उभं राहायचे तो पाया ते अधिष्ठान अहम आत्मा नित्य सत आहे, तेच किंवा तोच तू आहेस. सारांश चैतन्य जाणीव तत्व शुद्ध ज्ञान पाया अधिष्ठान अहम आत्मा ही सारी त्या किंवा या जगताच्या आधाराची अनेक संबोधने असली तरी प्रत्यक्षात ती एक आणि एकमेव असलेली सत्यता आहे. याखेरीज किंचितही बदल म्हणजे विकार होय. अशा अर्थीच अहंकार हा विकार आहे, दोष अध्यास अध्यारोप आहे, जो तू असूच शकत नाहीस. तू फक्त तोच किंवा यू आर दॅट तत्वमसी आहेसे जाण आणि अहम ब्रह्मास्मी किंवा आय एम दॅट या सत्य स्वरूप चिंतनात राहा. त्यामुळे अहंकार दोष जाईल आणि तुला तुझ्या चैतन्यमय सुखनिधानाचा शोध लागेल, ठाव सापडेल. स्वतःला स्वरूपात पाहणे हाच तो आत्मसाक्षात्कार किंवा परिपूर्ण मोक्षमुक्ती होय. निजरूपाला अन्य म्हणून पाहणे त्याला अहंकार अध्यास म्हणतात, त्याला अहंकार रूपी आरोप किंवा दोष म्हणतात. तो निश्चेष झाल्यावर सर्वत्र तूच तुला पूर्ण सत्य निखळ सत्य म्हणून ओळखशील. अस्तु. उद्या पुढील निरूपण.